आज आपला ब्रह्मसूत्रावरच्या विषयाच्या संदर्भामधला शेवटचा दिवस आहे. आज आपण ज्या भाष्याच्या आधाराने ब्रह्मसूत्र घेतलं त्या भाष्यकारांचा अल्पपरिचय घेऊन पुढे जाऊ. याचे भाष्यकार प्राचार्य अनंत दामोदर आठवले, त्यांचं ब्रह्मसूत्रार्थदर्शिनी नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या आधाराने आपण हे भाष्य घेतलंय. कुठलाही विषय प्रस्थानत्रयीतला समजावून घेण्याकरता, अगदी महाभारत समजावून घ्यायला सुद्धा त्याच्यावरचं भाष्य बघावंच लागतं, टीका बघावीच लागते. कारण त्या टीकेशिवाय विषय समजून घेणं अवघड पडतं. त्यामुळे प्रत्येकाने ज्याचा अधिकार आहे त्यांनी आपल्या आपल्या मतांप्रमाणे टीका लिहिलेली आहे. ही जी ब्रह्मसूत्रार्थदर्शिनी टीका आहे ही 20व्या शतकातली टीका आहे. आणि या टीकेमध्ये संत परंपरा ज्या दृष्टीने तत्वज्ञानाची भूमिका मांडते ती भूमिका स्वीकारून भाष्य लिहिलेलं आहे. आणि ते भाष्य आपण या ठिकाणी अनुसरलंय. त्याप्रमाणे आपण हे 4ही अध्याय त्या भाष्याच्या अनुरोधाने विचारात घेतले. ब्रह्मसूत्र भाष्य यावर सगळ्या भाष्यकारांची टीका आहे. सगळे म्हणजे ज्यांना आचार्य म्हणतो त्या सर्व आचार्यांनी टीका केलेली आहे. त्याला भाष्य म्हणतात. टीका भाष्य एकच आहे. शंकराचार्य आहेत, मध्वाचार्य आहेत, रामानुजाचार्य आहेत, वल्लभाचार्य आहेत, निंबार्काचार्य आहेत. निंबार्काचार्यांनी अन्य काही वाङ्मय फार निर्माण केलं नसेल, पण त्यांनी त्यांच्या एका भूमिकेमधून, किंवा वेदांशी माझं काही भांडण नाही आणि त्या भूमिकेमधून वेद जे म्हणेल, आत्ता वेद या गोष्टीला हो म्हणतो, मी तिथे हो म्हणतो. वेद या गोष्टीला इथे नाकारतो, तिथे मी नाकारतो. कारण वेदाचं प्रामाण्य एकदा स्वीकारलं की मग वेद ज्याप्रमाणे विषय मांडतो त्याप्रमाणे विषयाचा स्वीकार, अशी एक त्यांची धारणा आहे. आणि मध्वाचार्य हे पूर्ण द्वैती आहेत. त्यांनी पूर्ण ब्रह्मसूत्राचा अर्थ द्वैतपर लावलेला आहे. शंकराचार्य केवळ अद्वैती आहेत. त्यांनी केवळ अद्वैताच्या धारणेतून या ब्रह्मसूत्राचा अर्थ लावलेला आहे. रामानुजाचार्य हे सगळे शंकराचार्यांच्या नंतर आहेत. पण रामानुजाचार्यांना शंकराचार्यांचं अद्वैत मान्य नव्हतं. त्यांना विशिष्ट पातळीवरचं अद्वैत मान्य असल्यामुळे त्यांनी विशिष्ट अद्वैत या भूमिकेमधून त्रैत मान्य करून, थोडंसं, आपण काही पूर्ण त्रैत म्हणणार नाही, पण रामानुज पंथामध्ये आता त्याचा चित अचित आपण सगळा विषय पहिल्या भागामध्ये मांडलेला आहे. त्याप्रमाणे त्यांच्या धोरणाप्रमाणे, त्यांच्या धारणेप्रमाणे, त्यांच्या तत्वज्ञानाप्रमाणे त्यांनी विषय मांडलेला आहे. आणि वल्लभाचार्य म्हणतात आम्हाला शंकराचार्यांचं केवळ अद्वैत मान्य नाही, रामानुजांनाही मान्य नाही. शंकराचार्यांच्यावरती पहिला कडाडून हल्ला तर रामानुजांनीच केलेला आहे, कारण शंकराचार्यानंतरचे रामानुजाचार्य. वल्लभ म्हणतात की शंकराचार्यांनी जी माया मान्य केली आहे ती माया आम्हाला मान्य नाही, आणि त्यामुळे आमचं अद्वैत जे आहे ते मायेने दूषित झालेलं अद्वैत नाही आहे. म्हणून आमचं अद्वैत हे शुद्ध अद्वैत आहे. त्यामुळे शंकराचार्यांचं केवळ अद्वैत, रामानुजाचार्यांचं विशिष्ट अद्वैत, तसंच वल्लभाचार्यांचं शुद्ध अद्वैत, निंबार्काचार्यांचं द्वैताद्वैत आणि मध्वाचार्यांचं केवळ द्वैतच, की द्वैताशिवाय दुसरं काही नाही. आणि अशा प्रकारे ही प्रमुख भाष्यकारांची भाष्य ही सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेली आहेत. त्यानंतर अनेक भाष्यकारांची भाष्य आहेत, पण या भाष्यांच्या इतका एक मोठा टप्पा गाठलेला आणि एक मोठा प्रशस्त विचार दिलेला असा हा या भाष्याचा विचार अधिक भारतभर प्रसिद्ध आहे. त्यांचे संप्रदाय प्रसिद्ध आहेत. या सगळ्या भाष्यावरती आधी व्यासभाष्य आहेच. व्यासांनी जे भाष्य केलं आहे त्या भाष्याचा विचार करता व्यास उपनिषदांशी आणि ब्रह्मसूत्राच्या वचनांशी या ठिकाणी जे संदर्भाला घेतलेले जे विषय आहेत, किंवा जी उपनिषद आहेत, किंवा जी वचनं आहेत, ती संदर्भ वचनं ही प्रत्येक आचार्याची बदलतात. कारण आपलं मत सिद्ध करण्याकरता कोणतं मत
किंवा कोणतं वचन उपयोगाला येईल ते वचन वापरलं जातं आणि त्या वचनाचा आधाराने आपला विषय मांडला जातो. आता इथे शंकराचार्यांनी किंवा मध्वाचार्यांनी स्वीकारलेली जी सगळी वचनं आहेत त्यामध्ये शंकराचार्यांनी फक्त श्रौत वाङ्मयातली वचनं स्वीकारली आहेत. मध्वाचार्यांनी अधिकाधिक पुराणोक्त वचनं स्वीकारली आहेत. अशा प्रकारे त्यामध्ये भेद आहे. असं जरी सगळं असलं तरी सुद्धा ही सगळी भाष्य जी आहेत ती न्यायघटित प्रक्रियांनी युक्त असलेली भाष्य आहेत आणि ही न्यायघटित प्रक्रिया सामान्य मनुष्याला समजू शकत नाही. तो फक्त विद्वानांच्या चर्चेचा विषय असतो. जसं आपण म्हणतो की पॅथॉलॉजीचा रिपोर्ट घेतला तर आपल्याला फक्त नॉर्मल आहे, नाही आहे, कमी आहे, जास्त आहे एवढं कळतं. बाकीची चर्चा काय आहे आपल्याला समजत नाही. तसंच आहे तिथे पण व्यवहारामध्ये सुद्धा तसंच आहे. वकील कोणत्या मुद्द्यावरून आपली बाजू लढवतो आणि कोणता कायद्याने त्याला पुष्टी देतो आपल्याला माहीत नसतं. फक्त पक्षकाराचा एवढाच हेतू असतो की आमच्या पक्षाची बाजू आमच्या वकिलांनी चांगली मांडली आणि आमची बाजू लढवली. तसंच आहे इथे की ह्या न्यायघटित प्रक्रियांच्या आधाराने प्रत्येक आचार्य आपलं जे तत्वज्ञान आहे तेच तत्वज्ञान या ब्रह्मसूत्रांनी सांगितलंय, तेच तत्वज्ञान उपनिषदांनी सांगितलंय, तेच तत्वज्ञान आम्हाला गीतेने सांगितलंय हे ठाकून ठोकून सांगण्याचा कारण आता एक विषय स्वीकारला, एक मत स्वीकारलं की त्या मताला सोडून चालत नाही. त्या मताच्या अनुरोधानेच विषय मांडावा लागतो आणि ते मतच सारखं सिद्ध करायचं म्हटल्यानंतर उपनिषद वचनं काही एका मताला बांधील नाहीयेत आणि त्यामुळे प्रत्येक वेळी प्रत्येक आचार्याला आपलं मत पूर्णपणाने मांडता येईलच असं नाही. त्यामुळे प्रत्येक आचार्यांनी भाष्य करताना कुठेतरी धावपळ करून भाष्य केलेलं आहे, कुठेतरी ओढाताण करून भाष्य केलेलं आहे. एवढंच दिसतं की शंकराचार्यांना ओढाताण कमी करावी लागते, मध्वाचार्यांना ओढाताण अधिक करावी लागते. त्याचं कारण आहे की मानलेले विषय जी गृहीत कृत्य आहेत ती बदलतात. संतांची गृहीत कृत्यांचा जो समन्वय आहे तो समन्वय आणखीन वेगळा आहे. या प्रत्येक आचार्यांची एक एक भूमिका आहे आणि संतांची भूमिका समन्वयाची आहे आणि त्यामुळे त्या समन्वयाच्या भूमिकेमधून जे भाष्य आलं आहे आज सेतू हिमाचल ह्या भारतामध्ये संतांची एकच भूमिका आहे. जी भक्तीची भूमिका आहे तीच भूमिका आहे. आपण कुठेही जा, कबीरांच्याकडे जा, रामकृष्णांच्याकडे जा, पुरंदरदासांच्याकडे जा, कुठेही जा, सगळ्या भाषांमध्ये सगळ्या ठिकाणी सर्व प्रकारचे संत तीच भाषा बोलतात. एवढंच नाही तर हे सगळे आचार्य सुद्धा जेव्हा समाजामध्ये प्रबोधन करायला उतरतात तेव्हा ते सुद्धा आचार्याच्या भाषेमध्ये आग्रही नसतात. ते आचार्य म्हणून आग्रहाने विषयाचं प्रतिपादन करत नाहीत, तर ते एकदा समाज प्रबोधनाकरता उतरले की ते सुद्धा संतच असतात. कारण त्यांचा अधिकार मोठाच आहे, ते संतत्वाला प्राप्तच आहेत. पण एकदा आचार्य म्हटल्यानंतर आणि एक तत्वज्ञान मांडायचं म्हटल्यानंतर त्या तत्वज्ञानाचा एक अभिनिवेश निश्चित आहे आणि तो अभिनिवेश घेऊनच तत्वज्ञान मांडलं जातं. म्हणून अडचण निर्माण होते. शंकराचार्यांना अडचण निर्माण होत नाही असं नाही, त्यांनाही होते, मध्वाचार्यांनाही पुष्कळ होते. आता होत नाही अडचण ती निंबार्काचार्यांना, कारण तुम्ही जे म्हणाल ते होच आहे, त्यामुळे काही अडचणच नाहीये त्यांना. व्यासभाष्य या ब्रह्मसूत्रावरचं स्वतंत्र आहे आणि व्यासभाष्याचाही विचार केला तर व्यासभाष्य ही मूळ सूत्रांना उघड आहे, ती व्यासांची भूमिकाच आहे. सूत्र व्यासांनीच रचली आहेत, भाष्य पण समजून घेण्याकरता व्यासांनीच केलंय आणि त्यामुळे ती भूमिका पण अत्यंत सौम्य आहे, ती कठोर असणारच नाही, कारण ती त्यांचीच भूमिका आहे. आणि म्हणून अशा अनेक बाजूंनी हे जे भाष्य आहे हे भाष्य संतांची भूमिका मांडणार आहे. काय आहे ती भूमिका? ती भूमिका अशी आहे की संतांच्या डोळ्यापुढे हे सगळं जग आहे
आणि ते प्रबोधनाकरता अधिकारिक म्हणून वरून खाली येतात. तर संतांच्या पुढचा जो बहुजन समाज आहे, या सगळ्या समाजाच्या करता भक्ती हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. भक्ती ही सगळ्यांना अवलंबण्याला बिंदोक आहे, सोपी आहे. यारे यारे लहान थोर असं वर्णन तुकाराम महाराजांनी केलेले, की सगळ्यांनी यावं भक्तीच्या ठिकाणी, भक्तीच्या ध्वजाखाली, झेंड्याखाली आणि भक्तीच्या कृपा छत्राखाली. तर ती जी भक्ती आहे, ती भक्ती सगुणाच्या उपासनेचं काय फल देते, किंवा सगुणाची उपासना केली तर अनुभव काय येतो, फार अलीकडचा येतो का? आता आपण हे सगळं ब्रह्मसूत्र वाचल्यानंतर आपल्याला माहिती आहे की ती जी मूर्ती आहे, ती जी आपली देवता आहे, ती अंतिमतः ब्रह्म आहे असं होत नाही. त्या मूर्तीच्या ठिकाणी ब्रह्म आहे, किंवा ती मूर्तीची उपासना म्हणजे ब्रह्माचीच उपासना आहे. फक्त हे रूप ब्रह्माचं स्वीकारलं आहे, ही धारणा आपण आतापर्यंत पुन्हा पुन्हा प्रत्येक भागामध्ये पाहिलेली आहे. तर त्याप्रमाणे ही जी उपासना आहे, ती सगुण उपासना, ही संतांच्या धारणेप्रमाणे उपासना सगुणाची होते आणि अनुभूती मात्र निर्गुणाची येते. अनुभूती ते निर्गुणाची घेतात. सगुणाच्या उपासनेमधून निर्गुणाच्या अनुभूतीचा लाभ होतो. आणि आपण आता पुन्हा 4थ्या अध्यायाची उजळणी करायचं कारण नाही, कारण तो ताजा आहे. आपण पाहिलं त्याप्रमाणे सगुण भक्त जो महाकारण देहामध्ये जातो, तो परमेश्वराची तिथे वैकुंठामध्ये भक्ती करण्याकरताच जातो. त्याच्या मनाचं समाधान होईपर्यंत भक्ती करतो आणि त्याला जेव्हा वाटतं तेव्हा परमात्मेशी एकरूप होतो. तर संतांच्या भक्तीमध्ये, संतांची भक्ती ही शुद्ध भक्ती आहे, भगवंताशी विनिमय करणारी भक्ती नाही. मोक्षाच्या वर शिल्लक राहणारी पंचम पुरुषार्थ असलेली भक्ती आहे. आणि त्यामुळे पंचम पुरुषार्थ स्वरूप असलेल्या ह्या ज्या भक्तीचं स्वरूप आहे, ते संतांनी जे मांडलं आहे ते निष्काम आहे, अत्यंत उत्कट आहे. या पृथ्वी तलावरती वैकुंठाच्या भक्तीचा आनंद मिळवणारं आहे आणि देणारं आहे. आणि त्यामुळे या ब्रह्मसूत्रामध्ये जो विषय मांडलेला आहे, तो जसा ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवरचं भाष्य लिहून जनसामान्यांना ब्रह्मरसाचं पारणं घडवून दिलं, तसं ब्रह्मसूत्रार्थदर्शिनी लिहून ते संन्यास दीक्षेनंतर स्वामी वरदानंद भारती झाले आणि पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले. त्यांनी हे भाष्य लिहून सामान्य मनुष्याला ब्रह्मसूत्राची ओळख कशी करून घ्यावी याचा मार्ग खुला करून दिला. ज्याला पारंपरिक पद्धतीने अध्ययन करून न्यायशास्त्र समजून घेता येईल आणि मग न्यायघटित प्रक्रियांनी वेदांत समजून घेता येईल, त्यांनी सर्व आचार्यांची भाष्य वाचताना त्या भूमिकेतून वाचावीत. अन्यथा ती भाष्य, ज्याचा तत्वज्ञानाचा अभ्यास चांगला आहे त्याला ती भाष्य समजतात. भाष्य कुठे बदलतं, भाष्य वळण कसं घेतं, भाष्यांनी कशावरती भर दिला आहे, त्यांनी स्वीकारलेले संदर्भाचे जे दाखले आहेत ते दाखले कशाला प्राधान्य देणारे आहेत, अशा अनेक गोष्टी जो वाचक आहे त्याला नक्की कळतील. त्याबद्दल वाद नाही, फक्त त्याचा जरा थोडा वेदांताचा अभ्यास पाहिजे. परंतु त्याच्या बारीक सारीक खाचाखोचा कळणं अवघड आहे. आणि म्हणून तात्पर्य काय आहे की भक्ती करणाऱ्याची जी भक्ती आहे ती भक्ती अधिकाधिक ज्ञानाने युक्त व्हावी, त्या भक्तीचा त्याला अधिकाधिक आनंद मिळावा, याकरता म्हणून या ठिकाणी हे भाष्य जे रचलं आहे ते भाष्य ब्रह्मसूत्रातली क्लिष्टता दूर करून रचलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला इतक्या सोपेपणाने हे भाष्य समजून घेण्याची संधी मिळालेली आहे. हा एक भाग. त्यांनी चारही, ज्या शेवटी आज आपण घरी जाताना आपल्याकरता ब्रह्मसूत्र काय देतात, आम्ही ब्रह्माची उपासना करायची म्हणजे काय करायचं. आपण कालपासून विषय घेतला की आपण जो आश्रम स्वीकारला आहे किंवा ज्या आश्रमात आपण आहोत त्या आश्रमाची जी कर्तव्य आहेत ती योग्य प्रकाराने पूर्ण करणं, प्रामाणिकपणाने पूर्ण करणं, निस्वार्थपणाने पूर्ण करणं, हेच अध्यात्माला किंवा हेच परमार्थाला
किंवा हेच ब्रह्मज्ञानाला अनुकूल आहे, उपयुक्त आहे, अगदी त्याच्याही पुढे जाऊन ब्रह्मसूत्रकार म्हणतात किंवा त्याच्यावरचं भाष्य म्हणतं की आश्रमाचा जो स्वधर्माच्या आचरणाचा भाग आहे तो जो पूर्णपणे प्रामाणिकपणे आचरला तर ब्रह्मज्ञान तेवढ्यातूनच होतं. ब्रह्मज्ञानाकरता पुन्हा दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही. इतका ठामपणा त्या भाष्यामध्ये आहे की आपल्या आपल्या आश्रमाचं कर्तव्य आपण चुकता कामा नये. आणि म्हणून आता आपण शेवटचा भाग म्हणून जो विषय घेतलाय तो भाग असाच घेतलाय आपण की या भागामध्ये आपण आश्रमविहित कर्म जी आहेत ती कर्म करावीत आणि त्या कर्मामधून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं ही जी धारणा आहे त्यात आपण काल बघितलं होतं. त्याप्रमाणे स्वधर्माचं आचरण हीच पूजा आहे. स्वधर्माच्या आचरणामध्ये आमच्या चित्तामध्ये समाधान असावं, आमच्या चित्तामध्ये तितिक्षा असावी, शांती असावी. या सगळ्या गोष्टींचा आपण काल परामर्श घेतला आणि आपण तपापर्यंत आलो की आपलं प्रत्येकाचं जे जीवन आहे स्वधर्माचं पालन काटेकोरपणाने करणं हेच तप आहे. की आपल्या कुटुंबाची आपल्यावर काय जबाबदारी आहे आणि आपण काय काय केलं पाहिजे आणि आपण काय करतो आणि आणखीन किती करणं शक्य आहे. कारण आपल्याकडे म्हटलंय की कर्म आणि अकर्म, कर्म करणं आणि कर्म न करणं अशा अर्थाने अकर्म. तर कर्म आणि अकर्म म्हणजे कर्म करणं आणि न करणं याच्यामध्ये आपण नेमकं काय करतो की आपण कर्म मनापासून करतो, कर्म टाकतो का कर्म कसं तरी पुरं करतो. त्यांनी म्हटलंय की कर्माचा कीस जितका काढू तितका थोडा आहे. की आम्ही सातत्याने त्या कर्माकरता जितकी धडपड करू तेवढी थोडी आहे. कारण का कर्मातलं कौशल्य, कर्मातली प्रामाणिकता, कर्मातली निस्पृहता, कर्मातली निर्लेपता हीच आम्हाला आमच्या जीवनामध्ये सहज आहे. जे रोजचं आमचं कर्म आहे की सकाळी उठलं पाहिजे, सकाळी उठल्यानंतर आपला दिनक्रम काय आहे तो दिनक्रम आम्हाला रोज जसाच्या तसा सांभाळला पाहिजे. तो तसा सांभाळणं हेच तप आहे असं त्यांनी म्हटलंय. की ह्याच्यापेक्षा वेगळं आत्मज्ञानाकरता काही करण्याची आवश्यकता नाही. की गृहस्थ धर्म असो, त्याचा वानप्रस्थ धर्म असो म्हणजे आश्रम, संन्यासाश्रम असो, जो आश्रम आहे त्या आश्रमामध्ये त्याला त्याचा लाभ आहेच आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की हळूहळू तपाची सवय लावून घेतली आणि काटेकोरपणाने स्वधर्माचं आचरण केलं तर ते म्हणतात की संतोषपूर्वक परिस्थिती भोगण्यास आम्हाला मिळते. आम्हाला आमच्या परिस्थितीमध्ये समाधान मिळतं, शांती मिळते, आमचे सगळे विरोध उणावतात आणि आमच्या अंतःकरणामधला चित्ताचा जो क्षोभ आहे तो मंद होऊन जातो, तोही शांत होतो. आणि तसंच मोह, ममता, अहंकार या सगळ्या गोष्टी आम्हाला सोडून निघून जातात. आणि म्हणाले जितक्या वेगाने आम्ही प्रगती करू तितक्या वेगाने साधकाला ब्रह्मज्ञान जवळ येतं. तो साधक त्या ब्रह्मज्ञानाच्या जवळ जातो आणि अशा प्रकारे विहित कर्माचं आचरण हेच त्याला लाभदायी होतं. आता त्यांनी पुढे म्हटलं की ही जी नित्यकर्म आहेत ती आश्रमविहित कर्म म्हणून ही ब्रह्मज्ञानाला जी साह्यभूत होतात त्याच्यामध्ये कोणती कर्म आहेत तर यज्ञ आहे, दान आहे, तप आहे, व्रत आहे. आता यज्ञ गीतेनी अनेक प्रकारचे सांगितले. आज आम्ही आमच्या घरात काही गार्हपत्य यज्ञच करू असं नाहीये किंवा दर्शपौर्णिमास यष्टी करू असंही नाही. त्यामुळे हे सगळे आता यज्ञाचे प्रकार आहेत ते आमच्या जीवनातून हद्दपार झालेले. पण दानयज्ञ आहे, तपयज्ञ आहे, योगयज्ञ आहे, प्राणायाम हा तर श्वासाचा यज्ञच आहे. त्यामुळे असे हे जे निरनिराळ्या प्रकारचे यज्ञ आहेत त्यातला कोणता तरी यज्ञाचा अवलंब करावा, दान करावं, तप करावं आणि व्रत काही आचरावीत ज्याच्यामुळे आम्हाला संयम येतो. कुणी एकादशी करतं, कुणी प्रदोष करतं, कुणी चतुर्थी करतं. त्याच्या आवडत्या दैवतेप्रमाणे त्याची उपासना असते.
पण ती उपासना करावीच करावी. नित्य उपासना असावी, नैमित्तिक उपासना असावी. नित्य उपासना आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही जी अवलंबलेली आहे ती करत राहावी, ती सातत्याने करावी, ती सोडू नये, असं पुन्हा पुन्हा इथे भाष्यकारांनी सांगितलं आहे. नैमित्तिक उपासना आहे. आता गणपती आले, आता गौरी आल्या, ते आपलं घरातलं एक आमच्याकडे आहे. आता काय करणार, एकदा उरकलं पाहिजे, एकदा गौरी गणपती उरकले की मग आपण जाऊ, असं माणूस सहज म्हणतो. एकदा गौरी गणपती होऊन जाऊ द्या, मग आपल्याला काय करायचंय ते करू. म्हणजे ते गौरी गणपती आता आमच्यावरती करायला जसं काही लादलं गेलंय असं नाही, हा आनंद आहे. ते म्हणतात ही नैमित्तिक उपासना आहे आणि ती उपासना आम्ही अतिशय प्रेमाने करावी. हे जे सणवार आहेत हे आमच्या करता जे आखून दिलेले आहेत ते सगळे नैमित्तिक उपासना म्हणून करावी. त्यानंतर दुसरा एक समावेश आहे किंवा जो केलेला आहे दैनंदिन जीवनामध्ये, तो म्हणजे प्रायश्चित्त आहे. की आपलं काही चुकलं तर त्याचं प्रायश्चित्त आपण घ्यावं. आणि त्याकरता शास्त्रांनी प्रायश्चित्त सांगितली आहेत. वैयक्तिक आपल्याला समजतं की आपण आता या गोष्टीचं प्रायश्चित्त काय घ्यावं. अमुक एक गोष्ट घडली, समजतं याचा अर्थ असा, लहान लहान गोष्टीमध्ये आपल्याकडून चुका होतात. आपण म्हणतो अरे ही चूक झाली, नाही आपल्याला ते लक्षात राहिलं पाहिजे, त्याकरता अमुक एक केलं पाहिजे, अमुक एक आपल्याकडनं घडलं पाहिजे. काहीतरी छोटी मोठी शिक्षा आणि मनाला पुरतेपणाने पटवणं, त्याच्याशिवाय तो दोष नष्ट होत नाही. आणि जर मनापासून आम्ही त्याचं प्रायश्चित्त घेतलं तर झालेली जी चूक आहे ती चूक नष्ट होते किंवा त्या प्रायश्चित्तामुळे त्याचा दोष आम्हाला लागत नाही. पण आज दोष लागत नाही म्हणून उद्या पुन्हा ती चूक करायची आणि पुन्हा एकदा अरे अरे चुकलं आपलं असं म्हणून पुन्हा प्रायश्चित्त घ्यायला उभं राहायचं. तर ते असं पुन्हा पुन्हाचं प्रायश्चित्त हे प्रत्येक वेळी दोषाचं क्षालन करत नाही, तर काय करतं, जी चूक केली होती त्याच्याकरता प्रायश्चित्त घेऊन त्या दोषाचं हरण केल्यानंतर किंवा नष्ट केल्यानंतर, क्षालन केल्यानंतर जर तोच दोष पुन्हा आमच्याकडनं घडला तर मागचा पण दोष डोक्यावर बसतो. हा नुसताच नवीन दोष आहे तोच आम्हाला पाप पुण्याला कारण होतो असं नाहीये, मागचा सुद्धा पापाला कारण होतो. कारण काय आहे, ही जी ख्रिश्चॅनिटीमध्ये कन्फेशनची कल्पना आहे ती धारणा प्रायश्चित्ताच्या मागे नाहीये. तिथे दर 8 दिवसांनी चर्चमध्ये जाऊन आपलं चुकलं मला क्षमा करा, मी असं करणार नाही, पुन्हा आठवडाभर त्याच चुका, तर ते चालणार नाही. केलेली चूक मनुष्य आयुष्यात पुन्हा पुन्हा करून जर तिथे येऊन क्षमा मागील तर ती क्षमा वैदिक परंपरेला मान्य नाही, कठोर आहे परंपरा त्या मानाने. आणि म्हणून ती म्हणते की हे प्रायश्चित्त होत नाही, उलट दोष मात्र लागल्याशिवाय राहत नाही. नंतर त्याच्याच बरोबर संस्कार सांगितलेले आहेत की गृहस्थ धर्मातले संस्कार, ब्रह्मचर्य आश्रमातले संस्कार. मुलाला शाळेत घालायचंय, मुलाला शाळेत घालायचं तर आपल्याकडे पूर्वी पद्धत होती की पहिल्यांदा सरस्वती काढायची, तिची पूजा करायची, त्या पाटीची पूजा करायची, त्या मुलाला ते पाटी घेऊन मंदिरात जायचं, त्याला नमस्कार करायला लावायचा. आता त्याचा अभ्यास सुरू होणार, म्हणजे ज्ञानार्जन सुरू होणार, म्हणून त्याच्यावरती एक संस्कार करायचा आणि मग त्याला पंतोजीकडे गुरुजीकडे पाठवायचं. आता तसं काही नाही. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक गोष्टीचं पावित्र्य, प्रत्येक गोष्टीचं मांगल्य, प्रत्येक गोष्टीची शुद्धता ही या संस्कृतीने जपलेली आहे. आणि ती असं समजते की हे चांगले संस्कार माणसाला चांगलं घडवत नेतात आणि म्हणून हे संस्कार करत राहावेत. लहान मुलं आहे, त्या लहान मुलाला केव्हाही उन्हात आणायचंय. आता अलीकडे मी नव्याने थिअरी ऐकली की आपल्या घरामध्ये उन्ह येत नाहीत, मुलं जन्मल्यापासून AC मध्ये असतात. आता त्यांना हॉस्पिटलमध्ये AC, घरी आलं की AC, त्या मुलांना त्या ACची त्या टेम्परेचरची म्हणजे त्या तापमानाची सवय होते.
आणि मग त्या तापमानाच्या बाहेरच्या तापमानात मुलं रडायला लागतात, त्यांना उकडायला लागतं, त्यांना थोडंसं बेचैन वाटतं. तर ही जी मुलं आहेत या मुलांच्या करता आता लक्षात आलेला दोष डॉक्टरांच्या असा आहे की या मुलांच्या केसाची वाढ होत नाही. कारण त्यांना जोपर्यंत सूर्यप्रकाश मिळत नाही, आता सूर्यप्रकाश मिळत नाही त्यांनी अनेक बाकीच्याही डेफिशियन्सीज आहेत की जे आपल्याकडे सुद्धा आता यायला लागले आहेत. की वयाने मोठ्या असलेल्या माणसाला D3ची डेफिशियन्सी आहे. आता हिंदुस्थानात डेफिशियन्सी यावी मग काय, म्हणजे परदेशात त्यांना सूर्यदर्शन होत नाही, ते सूर्यदर्शनाकरता लालायित असतात, पण आमच्या देशात जवळजवळ रोज सूर्यदर्शन आहे, तरी सुद्धा आम्हाला व्हिटॅमिन D ची D3ची डेफिशियन्सी यावी. त्याचं कारण आहे आम्ही निसर्गाला विसरलो, निसर्गापासून दूर गेलो. सांगण्याचा हेतू असा, पूर्वीच्या काळी साधारणपणे 1.25 महिना झाला की ते जे मूल आहे त्या मुलाला आधीच, म्हणजे 1.25 महिना मी जास्तच म्हणतेय, की एकदा ते मूल 15-16 दिवसांचं होऊन गेलं की त्याला सूर्यदर्शन घडवत असत. आणि त्याला सूर्यदर्शन घडवण्याचा सुद्धा घरात कार्यक्रम होत असत. त्या मुलाला चांगलं नाहू माकू घालायचं, त्याला चांगले नवीन कपडे घालायचे, सगळे धुतलेलेच वापरायचे, पण कपडे न पूर्वी वापरलेला कपडा त्याच्या अंगावर घालायचा, त्याला चांगलं दुपट्यात गुंडाळून बाहेर आणायचं आणि कोवळ्या सूर्यप्रकाशात त्याला सूर्यदर्शन घडवायचं. आणि मग त्याला रोज सूर्याच्या उन्हामध्ये थोडा वेळ ठेवायचं. म्हणजे आता डॉक्टर्स म्हणतात तुम्ही काय काळजी करू नका, जशी मुलं बाहेर हिंडा फिरायला खेळायला लागतील ना, त्यांना जसं ऊन म्हणजे सूर्यप्रकाश मिळेल तसे मुलांचे केस आपोआप वाढायला लागतील. अरे काय प्रकरण आहे, 6-6 महिन्याची होईपर्यंत मुलांच्या केसाची वाढ होत नाही, आणि मग जशी मुलं इकडे तिकडे हिंडायला लागतात तसे त्या मुलांचे केस वाढायला लागतात. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. सांगण्याचा हेतू असा की संस्कार म्हणून त्या गोष्टी आमच्याकडे सांगितलेल्या आहेत. आता आम्ही त्याच्यापासून पुष्कळ दूर गेलो. आमच्याकडे सगळे मिळून पुष्कळ संस्कार आहेत. त्या सगळ्याची चर्चा आता आपल्याला करायचं काही कारण नाही. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, त्या संस्कारातले जे जमतील ते संस्कार करावे. किमान नामकरण संस्कार अजून तरी आपण हौसेकरता का होईना ठेवलेला आहे. मौंजी बंधन संस्कार हौसेकरता का होईना ठेवला आहे. विवाह संस्कार आता हौसेकरता ठेवला आहे का नाही आपल्याला माहीत नाही, कारण आता लिव्ह इन रिलेशनशिप सुद्धा जोरात आलेली आहे. हल्ली डायव्होर्सेस इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की त्या विवाहाला संस्कार म्हणावा का विवाहाला करार म्हणावा आपल्याला माहीत नाही, की ते कॉन्ट्रॅक्ट आहे का तो संस्कार बंधन आहे. त्यामुळे आपल्याकडे यातलं प्रत्येक संस्कार हा मनुष्याला अधिकाधिक मंगल, पवित्र आणि उत्तम बनवण्याकरता ह्या सगळ्या संस्कारांची तिथे गरज आहे, म्हणून आमच्या जीवनामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. आता त्यांनी असं म्हटलं की ठीक आहे, आपल्याला ब्रह्मज्ञानाच्या करता आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, समजा काळाप्रमाणे संस्कार बाजूला गेले, धरून चला काळाप्रमाणे जीवन पद्धती बदलली, काळाप्रमाणे आम्हाला जसं वैदिक परंपरेने सांगितलंय असं जीवन नाही जगता येत आहे, इच्छा असून पण नाही जगता येत आहे. ते म्हणतात चित्तशुद्धीला उपयुक्त असणारे जे गुण आहेत, निदान त्या गुणांचा तरी आपण अवलंब करावा. आणि ते गुण कोणते आहेत त्यांनी सांगितलं, शुद्धता. 8 गुण सांगितलेत उपनिषदांनी. शुद्धता, मांगल्य, क्षमा, दया, अकार्पण्य, अनुसया, अनायासा, अस्पृहा, असे 8 गुण आहेत. शुद्धता, शरीर, मन, बुद्धी आणि आपल्या भोवतीचं वातावरण आपण शुद्ध ठेवावं. लोक आपल्याला म्हणतात की ही वैदिक परंपरा बोलते पुष्कळ, हे लोक खूप बोलतात पण त्यातलं वागत काहीच नाहीत. परदेशात लोक यातलं काहीच बोलत नाहीत, पण हे सगळे नियम आपल्या जीवनामध्ये उत्तम प्रकाराने पालन करतात. त्यांच्या घराच्या भोवती कधी अस्वच्छता असणार नाही, ते रस्त्यात कधी कुठे अस्वच्छता करणार नाही, ते आपलं घर सुद्धा होता होईल तेवढं स्वच्छ राखणार. सगळे गडबड आमच्याकडेच आहे. आम्ही बोलतो पुष्कळ, पण आम्ही केर कुठे टाकू, आम्ही रस्त्यात कसे वागू,
सामाजिक ठिकाणी आमचा व्यवहार कसा असेल, बसच्या खिडकीतून दिलं काय, खाल्लंय ते टाकून, जे नाही पटलं ते दिलं कुठेही फेकून, आपल्या घराचं दार पाहिजे तर स्वच्छ ठेवलं पण बाकीच्या स्वच्छतेचा विचार नाही. ते म्हणतात मनाची शुचिता, तशीच बुद्धीची शुचिता, वाणीची शुचिता आणि कायेची शुचिता. म्हणजे देह, मन, बुद्धी, वाणी, काया वाचा मने करून शुद्धच असलं पाहिजे. मांगल्य प्रत्येकाची मंगलता आहे, मंगल आहे, शुभ आहे, चांगलं आहे. त्या प्रत्येकाला एक, आता कुणी कुणाला प्रेझेंट दिलं, कुणी कुणाला काहीतरी गिफ्ट दिलं, कुणी कुणाला भेटवस्तू दिली, असं आपण म्हणतो. आता काय बाहेरून ते रॅप करून आणायचं आणि जसं आणलं तसं द्यायचं. तर देणारे तेच आहे, घेणारे तेच आहे, वस्तू तीच आहे, देणार तीच आहोत. पण आपल्याकडे त्याचं मांगल्य असं की कुंकू हे शुभ आहे, ते कुंकू त्याला लावा आणि त्या वस्तूला कुंकू लावून ती वस्तू द्या. म्हणजे त्याची शुचिता, त्याचं मांगल्य, त्याचं पावित्र्य, ते त्याची शुचिता तरी काय आहे त्या कुंकवाची आणि त्या हळदीची. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे असं म्हणतात की जेव्हा योग मार्गातले किंवा भक्ती मार्गातले किंवा शक्तीचं जागरण झाल्यानंतरचे, कुंडलिनी जागृती नंतरचे जे अनुभव आहेत, ते अनुभव हेच दाखवतात की ह्या आज्ञाचक्रापासून या वर कपाळापर्यंत त्या योग्याला किंवा त्या समाधीमध्ये असणाऱ्या पुरुषाला लाल रंगाचा हा असा उभा आकार, वैष्णवांचं जसं उभं लाल कुंकू असतं तसा आकार त्याला त्याच्या साधनेमध्ये प्रत्ययाला येतो. तसंच आमच्याकडे ते अजून आता शहरात असं काही राहिलं नाही, पण खेडेगावामध्ये बायका ते मळवट भरतात. ते जे सगळं हळदीचं मळवट भरलेलं असतं, योग्यांचा एवढंच कशाला, आपल्याकडे संन्यासी सुद्धा जे शैव पंथाचा किंवा शंकराचार्यांचे अनुयायी आहेत, ते संबंध कपाळावरती आडवं भस्म लावतात. पूर्ण कपाळावर आडवं भस्म असतं. त्याचंही कारण तेच आहे की हा जो पुढचा कपाळाचा भाग आहे हा समाधी स्थितीमध्ये पूर्ण तेजानी भरलेला असतो आणि तेज हिरण्यगर्भ आहे, सोन्यासारखं चकचकीत आहे. त्याचं प्रतीक म्हणून मळवट भरला जातो. कारण देवीचा मळवट भरतात. देवी ही शक्ती आहे आणि त्या शक्तीचं जेव्हा प्रकटन होतं तेव्हा या ठिकाणी ती शक्ती आम्हाला आविष्काराला आलेली किंवा दृश्य अशा स्वरूपात अनुभूती येते. तर ते जे तिचं रूप आहे ते रूप आम्ही प्रतीक रूपाने हळद, मग रोज सगळा मळवट कोण भरणार, पण कपाळावरती हळद आणि कुंकू लावणं हे मांगल्याचं प्रतीक आहे. ते त्याच्या स्मरणाचं प्रतीक आहे की ही पण शक्तीच आहे, ऊर्ध्वगामी शक्ती आहे, वर चाललेली आहे. इथे जो परमात्मा आहे या सहस्रारामध्ये, तिथपर्यंत ती शक्ती जाऊन मिळणार आहे. तिथे शिव आणि जीव किंवा ती शक्ती, शिव आणि शक्ती यांचं तिथे एकत्र संयोग त्या ठिकाणी आहे. आणि मग पुन्हा ते चैतन्य, जीव चैतन्य त्या शक्तीच्या सवे, प्राणाची शक्ती आहे, ती प्राणशक्ती मग हृदयात येते आणि अनुभव देते, अशी धारणा आहे. त्यामुळे मंगलता हा एक वेगळा भाग आहे. जसा पवित्रता आणि मंगलता यात भेद आहे. म्हणजे कुमारिका, मुलगी लहान, 8 वर्षाहून सुद्धा लहान आहे, अशी अत्यंत निष्पाप निरागस ती कन्या मंगल आहे. मस्तकावरती पाण्याचा घडा घेऊन येणारी सुवासिनी मंगल आहे. संन्यासी पवित्र आहे पण संन्यासी मंगल नाही. तो मंगल कार्यात येत नाही कारण त्याचा याच्याशी काही संबंधच नाही. कारण त्याला ह्या प्रवृत्तीपर जीवनामध्ये कोणताच रस नाही. त्यांनी ह्याचा पूर्ण त्याग केलेला आहे. त्यामुळे पावित्र्याचं मूर्तिमंत रूप हा संन्यासी आहे. पण प्रपंचामध्ये या मंगल आणि शुभ कार्याकरता त्याची आवश्यकता नाही. पण
देवळाचा कळस मात्र संन्याशाशिवाय बसत नाही. देवळाला कळस जेव्हा बसवायची वेळ येते तेव्हा संन्याशांनीच कळस बसवला पाहिजे, कारण देवता मंदिराचं पावित्र्य संन्यासीच राखणार आहे. त्यामुळे ह्या ज्या धारणा आहेत आपल्याकडे धर्मशास्त्र म्हणून, त्या वेगवेगळ्या प्रकारांनी प्रकट केलेल्या आहेत की मांगल्य, मंगलता ही प्रपंचातली शुभ. आता स्वस्तिक, श्री ही चिन्ह आहेत, ती मंगल पण आहेत आणि पवित्र पण आहेत. स्वस्तिक हे चिन्ह पवित्र पण आहे, मंगल पण आहे. श्री हे चिन्ह पवित्र पण आहे, मंगल पण आहे. आणि स्वस्तिक हे चिन्ह तर अनेक प्रकारांनी लाभदायी आहे. किंबहुना आपल्या घरात देवाच्या इथे तरी तेवढ्या जागेत तरी ओम श्री स्वस्तिक एखाद्या ठिकाणी तरी काढलेलं असावं. नाही तर खरं दारातली रोजची रांगोळी स्वस्तिक त्या रांगोळीत असावंच असावं. स्वस्तिक हे अनेक गोष्टींचं प्रतीक आहे. मंगलदायी आहे, पवित्र आहे, शुभ आहे, लक्ष्मीदायक आहे, वाईट गोष्टींचा परिहार करणारं आहे. आणि त्यामुळे दरवाजातच स्वस्तिक काढलं की अमंगल आमच्या घरात येतच नाही, ही धारणा आहे. म्हणून दरवाजातली रांगोळी काढतात तेव्हा त्या रांगोळीमध्ये स्वस्तिक आहे. तर सांगण्याचा हेतू असा आहे की या एक एक गोष्टी ज्या आहेत, ज्या आम्हाला लाभदायी आहेत, त्या मांगल्य, क्षमा, सगळ्यात मोठी गोष्ट असेल व्यवहार आहे. व्यवहारामध्ये मनुष्याला अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं. जसा सर्जन आहे, त्या सर्जनला ऑपरेशन करायचं म्हणजे हातात चाकू घेतलाच पाहिजे. त्या सर्जनला त्याच्या समोरच्या रुग्णाला इंजेक्शन देऊन, त्याला क्लोरोफॉर्म देऊन, त्याचं पोट, हात, पाय काय असेल ते कापून, त्याला इजा करून पण त्याला बरं केलंच पाहिजे. कारण शेवटी असं आहे की जे काम गोड बोलण्याने होत नाही, प्रत्येकच काम गोड बोलून होईन असं नाही आहे. काही कामाला ऑपरेशनचीच गरज आहे, कापावंच लागतं की त्याला इलाज नसतो. म्हणजे तिथे तुकडा पडला कीच ते तिथे संपतं. पण त्या सर्जनच्या हातातल्या शस्त्रासारखंच आहे. आवश्यकता आहे तेव्हा शस्त्र उचललंय, त्याचा उपयोग केलाय, पुन्हा ठेवून दिलाय. मनामध्ये तो विषय पुन्हा नाही, त्या विषयाची पुन्हा चर्चा नाही, त्या विषयामधून मनामध्ये कोणतं किलमिश नाही. जसं सर्जन असतो तसं. एका पेशंटचं ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा सर्जन त्या पेशंट, आता तो पेशंट आपल्या खोलीत जाईल, ऑपरेशन थिएटरमधून बाहेर जाईल, तो चाकू काही सर्जनच्या हाताला चिकटून बसलेला नाहीये. तसंच व्यवहारामध्ये मनुष्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात. पण त्या सर्व गोष्टी मनुष्य मनात धरून व्यवहार करील तर त्याच्या ठिकाणी ते त्याला लाभदायी नाही आहे. म्हणून माणसाने कसं असावं, क्षमाशील असावं. की ठीक आहे, संपला विषय. क्षमेचे प्रकार आहेत, दयेचे प्रकार आहेत. त्यांनी म्हटलंय क्षमाशीलता, दयाशीलता या मोठ्या दोन गोष्टी आहेत की ज्या अंतःकरणामध्ये असल्या पाहिजेत. अंतःकरणामध्ये दया, दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. विंचू पैजाऱ्यासी आला, म्हणाले अहो विंचू येऊन बसला, आता तो भूतदया करायची म्हणून ये बाबा माझ्या बोटाला चावलाच तरी चालेल. म्हणाले चालणार नाही, त्या विंचवाची नांगी ठेचावीच लागेल. जे आपल्याकडे ती शंकराच्या पिंडीची गोष्ट सांगतात ना, जो जातो तो पिंडीला स्पर्श करतो आणि स्पर्श करून नमस्कार करतो. तिथे पिंडीवर विंचू बसलाय, तो हात लागला की त्याला डंख मारतो. याला कळतं विंचू चावलाय, हा बाहेर येतो, नमस्कार करतो. दुसरा जातो तेच, प्रत्येक जण जातो, प्रत्येकाला तो विंचू डंख करतो. पण कोणी येऊन म्हणत नाही की अहो त्या पिंडीवरती विंचू आहे, त्याला काढा आणि मारा. आणि तो पैजाऱ्यासी आला. तिथे कशाचे काम आहे? तिथे गोड बोलण्याचं काम नाहीये, त्याला धरून मारलाच पाहिजे. कारण असं आहे, जे अनिष्ट आहे ते तिथंच जागेवर संपवलं पाहिजे, त्याच्या पुढे जाऊ देता कामा नये.
हे अनिष्ट आहे, एकदा अनिष्ट म्हणून ठरलं की ते तिथे संपवलं पाहिजे. त्यात शत्रुत्व नाही, त्यात वाकडे पण नाही, त्यात कुणाचा आकस नाही. म्हणून ते म्हणतात की दया तिचे नाव, भूतांचे पालन. सगळ्या भूतमात्रांच्या विषयी आपल्याला जे काही चांगलं करता येईल ते करणं हेच दयेचं लक्षण आहे. अकार्पण्य, आपल्या ठिकाणी एक तर दुःखी नसावं, भय नसावं, आणि आपण अनसूया, आपल्याकडे कुणाच्या विषयी असूया नसावी. कार्पण्य हा दोष आहे. दुःखी असणं, भयभीत असणं, कोणत्याही गोष्टींनी लगेच खिन्न होणं, चंचल होणं, अनेक शेड्स आहेत कार्पण्याच्या. त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणामध्ये हा कार्पण्य भाव कधीही उमटू देऊ नये. पुढचा अनसूया, म्हणजे असूया कुणाच्या विषयी आपल्याला कधीच वाटू नये. कारण कुणाला काय मिळतं त्याच्यावरती आपलं काही अवलंबून नाही आहे. आपल्याला जे मिळणार आहे ते स्वतंत्रपणे आपल्याला मिळणार आहे. त्याला मिळालं नाही म्हणून आपल्याला मिळणार आहे असं काही नाही आहे. त्याला मिळालं तरी आपल्याला मिळेल, त्याला नाही मिळालं तरी आपल्याला मिळेल, आणि त्याला मिळालं तरी आपल्याला मिळणार नाही. हा आपला योग आहे. त्याच्याकरता दुसऱ्यावरती आपण त्याची असूया, हो स्वतःचं सगळं चांगलं चाललंय म्हणून हे असे वागतायत, फार गर्विष्ठ झालेत, फार चढेलपणाने वागतात. अरे कशा करता? कोणी चढेलपणाने वागत नाही. बघण्याची दृष्टी आमची बदलली. आमच्या दृष्टीतून आम्हाला दुसरा दोषास्पद दिसतो, कारण आम्हाला त्याच्या वैभवाची असूया वाटते. म्हणून आम्ही असे बोलतो. म्हणून त्यांनी सांगितलं की अंतःकरण या जगामध्ये कोणालाही कुणामुळे काहीही मिळत नाही. त्याला देणारा वरती ईश्वर बसलेला आहे, आणि त्यामुळे तो काय देईल ते देईल ना. त्यामुळे देणारा तोच आहे, दुसरा कोण आहे? मग दुसऱ्याला किती दिलं, त्यात किती लायकी आहे म्हणून दिलं, त्याचा तो योग आहे म्हणून दिलं, तो त्याच्या मिळण्याकरता परमेश्वराच्या कृपेला प्राप्त आहे म्हणून दिलं. आपल्याला का नाही दिलं? कारण असं आहे, आपण अजून तेवढं मिळवण्याच्या लायकीचे नाही झालो म्हणून नाही दिलं. कारण उपनिषदाचं एक वचन आपल्याला कायम लक्षात ठेवायचंय, ते म्हणजे यमे वैश वृणुते तेन लभ्या तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. हे एकच खरं आहे की परमेश्वराला ज्याला अनुग्रह करायचा आहे, ज्याच्यावर, किंवा ज्याला आपली तनु प्रकट करून दाखवायची आहे त्यालाच तो दाखवतो. ज्याच्यावर कृपानुग्रह करायचा आहे त्याच्यावरच अनुग्रह करतो, तो दुसऱ्यावर करत नाही. त्यामुळे एकदा त्यांनी अनुग्रह करायचा आहे आणि आपल्याला मिळायचंय म्हटल्यावर जगात कुणाला काय मिळालं याने आपल्याला काय फरक पडतो. त्यामुळे आपलं मन नेहमी स्वच्छ ठेवा. आणि म्हणून ते म्हणतात अनसूया, अनायास, म्हणाले कोणत्याही गोष्टीचे कष्ट न वाटणं. आता मी आपल्याला म्हटलं तसं, आता गौरी आल्या, आता गणपती आल्या, अरे बापरे, आता 4 दिवस चांगली कंबर बांधूनच उभं राहायला पाहिजे. गौरी गणपतीचं एकदा विसर्जन होईपर्यंत सगळी गडबड आहे. गडबड आहे हे मान्य आहे, पण आता हे कसं होईल, हे नाहीच केलं तर बरं होईल, आता हे करायलाच लागू नये. कारण काहीतरी जास्त 4 कष्ट आहेतच. कुठलाही कार्यक्रम आहे, कसलाही अभ्यास आहे, कोणतीही साधना आहे, किंवा व्यवहारातलं कोणतं तरी यश पाहिजे, तरी त्याच्याकरता कष्ट आहेत. ते म्हणतात कोणत्याच कष्टाला कष्ट मानूच नाही. कष्ट न मानता ते कम अनायासे सहज करावं, सहजतेने करावं, स्वाभाविकतेने करावं. अस्पृहा, कशाच्याच विषयी अंतःकरणामध्ये आसक्ती असू नये की आपल्याला हे मिळालं तर बरं होईल, आपल्याला ते मिळालं तर बरं होईल. कशाचीच आसक्ती असू नको म्हणूनही असू नये, पाहिजे म्हणूनही असू नये. स्पृहा, हे नसावं, हे नसावं याची पण लालच आहे, हे असावं असावं याची पण लालच आहे, हे हवं नको आहे हे कधीच नसावं. म्हणाले हे सगळे गुण जे आहेत ते आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही वाढवत गेलो तर हळूहळू आमच्या चित्ताची गुणवत्ता वाढत जाते. आणि म्हणाले बाकी आमचं जे कर्म आहे ते कर्म आम्ही विना देखावा, अगदी आत बाहेर, एक आजच्या भाषेत बोलायचं तर टोटल ट्रान्सपरंट आहे.
पूर्ण पारदर्शक आहे. हे आमचं आत एक आहे, बाहेर एक आहे, मनातला विचार वेगळा आहे, दाखवायला वेगळा आहे, काही नाही. आत बाहेर सारखं आहे. ही अंतःकरणाची निर्मलता ठेवून जर आम्ही कर्म केलं तर म्हणाले आपल्याला ह्या लौकिक जीवनामध्ये यश मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि लौकिक जीवनातलं यशच आम्हाला पारमार्थिक जीवनामध्ये उपयोगी पडतं. काही म्हणाले प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाहीये. जे प्रपंचामध्ये फलदायी आहे तेच परमार्थात फलदायी आहे. फक्त प्रपंचामध्ये त्याच्या उपाधी आहेत आणि परमार्थामध्ये उपाधी नाहीत. प्रपंचामध्ये हे सत्कर्म काही चांगल्या गोष्टीत परिणत व्हावं अशी आमची धारणा आहे. आमच्याकडे कीर्तनकारांची गोष्ट सांगतात की समर्थांनी म्हणून ठेवलेलं आहे की 13 कोटी रामनामाचा जप झाला की ईश्वराचं दर्शन झालं पाहिजे. एका माणसाने ठरवलं काही झालं तरी तो जप झाला पाहिजे आणि आपल्याला प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं पाहिजे. त्यांनी नेटाने त्या जपाला सुरुवात केली. पुष्कळ जप झाला. त्याची पत्नी आजारी पडली. त्यांनी देवाला म्हटलं, देवा आसन्न मरण आहे माझी पत्नी, आता माझ्या पत्नीला तुम्ही वाचवा. कारण म्हणाला मी इतक्या निष्ठेने तुमची उपासना करतो, तिचा प्राण वाचले पाहिजेत. त्यांची पत्नी बरी झाली. जप चालू झाला. पुन्हा जप होत आला. म्हणाले आता 13 कोटी जप झाला तरी रामाचं दर्शन कसं नाही झालं. तर आमचे कथाकार सांगतात, म्हणाले बायकोला बरं करण्यात किती कोटी रामनाम गेलं कोणाला माहिती. कारण ती बरी व्हावी याच्याकरता म्हणून त्या सगळ्या रामनामाची त्यांनी लावली ना शिडी, ते सगळं दाव्याला लावलं, पणाला लावलं. त्यामुळे ते म्हणतात भक्ती निष्काम भावनेने करा. प्रपंचामध्ये उपासना उपाधी रहित होत नाही. अवघड आहे. प्रपंचामध्ये उपाधी आणि आसक्ती सोडून केलेली उपासना होत नाही. म्हणून प्रपंचाबरोबर आम्ही गृहस्थाश्रम्यांनी जर थोडासा परमार्थाचा विचार केला तर हळूहळू आमची प्रवृत्ती बदलत जाते. अवघड आहे. प्रपंचामधून प्रवृत्ती निघणं फार अवघड आहे. की आपला मुलगा त्याचं बरं आहे, त्याचं बरं नाही, त्याचं यश आहे, त्याचं अपयश आहे, त्याची सुखदुःख आहेत. माणूस शेवटी म्हणतो अहो दुःख मला झालं तर परवडेल पण मुलांना झालेलं सहन होत नाही. मग मुलगा 40 वर्षाचा झाला तरी चालेल पण मुलाचं दुःख आईबापांना सहन करता येत नाही. ही आसक्ती आहे, हा मोह आहे की मनुष्याला केव्हा तरी चढउतार जीवनामध्ये येणार, पण त्या चढउताराच्या विषयी आम्हाला आले तर चालतील पण आमच्या मुलांना नको. हे जे ममत्व आहे, हे ममत्व प्रपंचामध्ये व्यक्तीला चारी बाजूनी खेचत असतं. पण परमार्थामध्ये हे जे ममत्व आहे ते थोडं थोडं पातळ करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून प्रापंचिकांनी प्रपंचाबरोबर थोडा परमार्थ अवलंबावा असं भाष्यकार आपल्याला सांगतात. ते म्हणाले कसं आहे की तहानलेल्या माणसाला विहिरीचं पाणी मिळतं, त्याच पाण्याने आम्ही कपडे धुतो, तेच पाणी आम्ही स्वयंपाकाला वापरतो, अनेक प्रकारांनी उपयोग करतो. पाणी एकच आहे. तसंच कर्म एकच आहे. पण ते कर्म प्रपंचात कसं लावतो, ते कर्म परमार्थात कसं लावतो, हा एक प्रश्न आहे म्हणाले. दुसरं ब्रह्मसूत्रकारांनी सांगितलं आहे की अनभिभवंच दर्शयती. तो विहित कर्म करणारा, आपल्या स्वधर्माचं काटेकोरपणे पालन करणारा मनुष्य आपत्तींनी कधी पराभूत होत नाही. त्याच्यावर जर आपत्ती आल्याच तर आपत्ती निवारण होतात. पूर्ण निवारण होण्यासारख्या आपत्ती नसल्या तर त्या सोसण्याचं बळ मनुष्याला मिळतं आणि म्हणून कोणत्याही स्थितीत आश्रम धर्म सोडू नये. पुढे त्यांनी सांगितलं अंतराचापी तू तद्दृष्टे. हे विषय ब्रह्मज्ञानाचा आहे. मग आश्रमाचं पालन करणाऱ्यालाच ब्रह्मज्ञान होतं का? ब्रह्मसूत्रकारांनी चर्चा केली नाही. म्हणाले अनाश्रमी असणाऱ्यांना सुद्धा ब्रह्मज्ञान होतं, पण सामान्यतः मनुष्याने अनाश्रमी राहू नये.
म्हणजे ब्रह्मचर्याश्रमाचा काळ संपला, विद्या ग्रहण करण्याचा काळ संपला. आता एक तर गृहस्थाश्रमात तरी पदार्पण करावं किंवा ब्रह्मचर्याश्रम आयुष्यभर तसाच चालू ठेवावा, की जो विद्याग्रहण आहे, जो सेवा आहे, जो त्याग आहे, त्या ब्रह्मचर्याश्रमाचे जे जे गुण आहेत ते गुण तसेच चालू ठेवावेत. नाहीतर आश्रमांतर करावं, गृहस्थाश्रम स्वीकारावा, गृहस्थाश्रमातून वानप्रस्थ स्वीकारावा, वानप्रस्थातून संन्यास स्वीकारावा. नाहीतर आपण म्हटलं तसं की जो आश्रम पहिल्यांदा ब्रह्मचर्य आश्रमातून एकदम वानप्रस्थात गेला तसा स्वीकारावा. आणि अशा प्रकारे त्यांनी असं म्हटलंय की शक्यतो कुणी अनाश्रमी राहू नये. पण मनुष्य अनाश्रमी आहे की एखादी स्त्री आहे, पतीचं निधन झालं आहे, एखादा पुरुष आहे, पत्नीचं निधन झालं आहे, आता गृहस्थाश्रम पण नाही आणि वानप्रस्थाश्रम पण नाही, अशी जी स्थिती आहे, अशीच स्थिती झाली तर त्यांनी सांगितलं त्याला काय उपाय आहे ब्रह्मज्ञानाकरता. ते म्हणतात त्यांनी उपासना करावी, नामाची उपासना करावी आणि अखंड नाम घेत राहावं, असा त्यांनी एक आपल्याला उपदेश केला आहे. आणि ईश्वराची भक्ती करावी, नामस्मरण करावं, तीर्थाटन करावं, अशा अनेक मार्गांनी आपलं जीवन जे आहे ते सार्थकी लावावं. आणि नाही तर योग्य आश्रमांमधून जावं. अपिच स्मर्यते, स्मृती ही तशीच सांगते की वर्णाश्रमाचा अधिकार ज्याला आहे त्यांनी तो सांभाळावा, ज्याला नाही. आता ज्ञानेश्वर महाराजांना अधिकारच नाही, कारण अनाश्रमाची मुलं आहेत. आश्रम उलटा मागे आला ना, संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमामध्ये. त्यामुळे ह्या मुलांना आश्रम अनाश्रमी झाले. मग आता यांना ब्रह्मज्ञानाचा अधिकार नाही का? त्यांनी सिद्ध केलं की आम्हाला ब्रह्मज्ञानाचा अधिकार आहे, आम्ही अधिकारी आहोत. परंतु ते सिद्ध केल्यानंतर पुन्हा मौंजीबंधन केलं नाही, पुन्हा आश्रमाचा संस्कार करून घेतला नाही. ते म्हणाले हा आमचा अगदी भूषणास्पद अपवाद असला तरी सुद्धा हा अपवाद आहे. आणि हा अपवाद जर आम्ही सिद्ध केला की नाही नाही असं करता येतं, तर उद्या त्याचा नियम होऊन बसेल. आणि त्यांनी ज्या स्थितीत आहेत ते समर्थ आहेत. समर्थांनी काय केलं? बोल्यावरती उभे राहिले आहेत आणि शुभमंगल सावधान म्हटल्यावर ते बोलले अरे मला सावधान व्हायला सांगितलं, मी कुठे लग्नाच्या बंधनात पडायला निघालो, चला म्हणाले आता, आणि पळून गेले समर्थ. म्हणजे आता ब्रह्मचर्याश्रम पण नाही आणि गृहस्थाश्रम पण नाही, अनाश्रमी आहेत. पण अनाश्रमी असून थोर ज्ञानी आहेत, अधिकारी भक्त आहेत, योगी आहेत. आणि त्यामुळे हा अनाश्रम सुद्धा मनुष्याला ब्रह्मज्ञान देण्याला समर्थ आहे. पण ब्रह्मज्ञान देण्याला समर्थ आहे म्हणून माणसाने मुद्दाम अनाश्रमी राहावं का? तर मुद्दाम अनाश्रमी राहू नये, आश्रमालाच आचरावं आणि आश्रमाच्या माध्यमामधूनच आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं. ज्याला आश्रमाचा असा अनाधिकार काही कारणांनी झालाय, त्याच्या भावानी, त्याच्या प्रेमाने, त्याच्या निष्ठेनी, त्याच्या संतोषाने, त्याच्या अनासक्तीने तो त्याच्या जीवनामध्ये परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो आणि तो आत्मज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो. असं म्हणून आणखीन 2 सूत्र त्याच्यावरती त्यांनी खर्च केलेली आहेत. आणि म्हणून ते म्हणतात की ह्या अनाश्रमाचं जे जीवन आहे त्या जीवनाकडे पाहून आपण मात्र अनाश्रमी होऊ नये. आश्रम धर्माचा म्हणजे विहित कर्माच्या आचरणाचा आग्रह आम्ही धरावा. आम्ही काय करावं? ब्रह्मसूत्रापासून आम्ही काय घेऊन जावं? ब्रह्मज्ञानाचा अधिकार सगळ्यांना आहे, कुणाला नाही असं नाही, मानवाला आहे, देवतांना आहे, सगळ्यांना आहे. पण त्या ब्रह्मज्ञान प्राप्तीचा अधिकार जरी आम्हाला असला तरी सुद्धा त्या अधिकारामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की ब्रह्मज्ञानाचा अधिकार कोणत्या साधन मार्गाने मिळवू हा भाग वेगळा, पण जो आश्रम आम्ही स्वीकारला आहे, जे जीवन आम्ही स्वीकारलंय त्याच्यामध्ये कर्म तर आम्हाला सोडून जात नाही. क्षणमपि जातो तिष्ठत कर्मकृत, म्हणाले एक क्षणही असा जात नाही की आम्ही कर्म न करता राहिलेलो आहोत, कर्म करतच राहतो. असं जर प्रति क्षणाला कर्म करणं आहे
तर मग आमच्या कर्माचं स्वरूप आम्हाला सुधारावं लागेल. हा एक भाग सांगितला त्यांनी. आणि ज्यांचं हे भाष्य आहे त्यांनी त्यांच्या संन्यासाश्रमानंतर त्यांचा देह त्यांनी उत्तर काशी इथे स्वतःच्या इच्छेने सोडलेला आहे. म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर देहावरचा अधिकार कसा सोडतात, देह कसा टाकतात, समाधी कशी घेतात, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये स्वेच्छा समाधी घेऊन आपलं जीवन संपवलं. म्हणजे या संबंध ब्रह्मसूत्राचं जे फल आहे त्या फलाध्यायामध्ये जो मोक्ष आहे, ज्या मोक्षाचं वर्णन केलेलं आहे, त्या मोक्षाला प्राप्त करून घेण्याकरता जे भक्तीचं साधन त्यांनी आचरलं, त्या साधनातून त्या भक्तांनी समाधी घेतली आणि त्या समाधीमधून आपल्या स्वेच्छेने नियोजित दिवशी आपला देह टाकून दिला. आणि हीच बोलकी उदाहरणं आहेत. ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीची उदाहरणं आमच्या देशामध्ये इतकी सुदैव आहे की ती आम्हाला वेळोवेळी पुन्हा पुन्हा प्राप्त होत राहतात. यदत्र असौष्ठवम किंचित, ते जिथे काही चूक असेल, ममेव गुरोर नाही, ते माझं आहे. जे दोष आहे, जी कमतरता आहे, ते आपलं आहे. यदत्र सौष्ठवम किंचित तत्तद गुरोर मे नाही. त्याच्यामधलं जे काही चांगलं असेल, जे काही घेण्यासारखं असेल, जे काही पटलं असेल, जे काही पोचलं असेल, ते गुरुपरंपरेचं आहे. ही गुरुपरंपरा व्यासांपासून आजपर्यंत आहे, सगळ्या संतांपर्यंत, सत्पुरुषांपर्यंत. जिथे बसलो आहोत तिथे रामकृष्ण माताजी विवेकानंदांच्या पर्यंत येऊन पोचलेली ही अक्षुण्ण परंपरा आहे. त्या परंपरेच्या साक्षीनी एका न्यायप्रस्थानाचा एका विशिष्ट पद्धतीने आपण विचार केला, आपल्याला सुलभ असा विचार करण्याचा प्रयत्न केला. त्यात वक्ता श्रोता किती यशस्वी झाला आपल्याला माहीत नाही, परंतु या सत्पुरुषांनी आपल्याला सद्बुद्धी द्यावी, आपलं आकलन वाढवावं. ज्याचं श्रवण मनन केलं आहे ते अधिक परिपक्व होत जावं, अशी त्यांच्या चरणी आणि विद्यमान माताजींच्या चरणी आपण विनंती करून आपलं हे सत्र आज आपण त्याला इथे विराम देऊ.